पिक्चर भारी होता ना. लय मस्त होता रे विकी. हा ना. एक मस्त काम कर, मज्जा आली पण. तो बाप घरीच दिसतोय. इथून गपचीत जा. मला इथूनच जावं लागेल मी आता. हा. नाही नाही घरी तो. काय करू आता, 3 दिवस झाले ते आजोबा मेलाय. हा ना. किती सुट्ट्या मारायच्या. त्या बंट्यात मायावर आहे ना ताव खाऊनच आहे. माझ्यावर पण ताव खाऊन येते तो. म्हणतो तू कशाला घरी राहते. तू पण सांगायचं काहीतरी कारण. हा अरे काय सांगू आता, मी कारणच नाही माझ्याकडे. तुझ्याकडे तरी आहे, तुझे आजोबा वारले म्हणून. मी काय सांगणार. काय सांगू म्हणजे, आणि मला ना कळतच नाही ते बंट्याला सुपरवायझर कोणी केलंय काय माहिती. अरे तू सुपरवायझर म्हणतो, इंजिनियर आहे तो. मग इंजिनियर असलं पण त्याला अक्कल आहे का. काम तर आपणच करतो ना. तो फक्त रेख रेख करतो. काय त्याचं काय फायदा आहे त्याचा. मग काय आता. जाऊ दे, मला लय सुट्ट्या झाल्या. आता मागच्या वेळेस गेलो आपण कोकणात. हम्म. तिकडे बायकोला सांगितलं होतं ना का आमच्या कंपनीचं काम आहे तिकडं. तिकडे गेलो 15 दिवस ते. आणि आता आताच्या परत सुट्ट्या झाल्या. पगार आपल्याला किती भेटेल काय माहिती. पगाराचं काय करायचं आपल्याला. फिरतोय ना आपण, बस झालं. हा ते तर आहे. चल मी एक काम करते, जाते आता, उशीर झालाय. जा बाय बाय. वय ग नंदने, कशाने मारले का तुझे आजी सासरे. आता वय एवढं झालं. हा आता माझे सासरेच बघा ना किती वय आहे त्यांचं. हा. म्हणल्यावर त्यांचे वडील किती वय असेल त्यांचं. हा बरोबर. असा आजार वगैरे काय नव्हता बरं का. चांगले खात पेत होते, पण आता वयच झालं एवढं. पण अचानक नाही का, म्हणजे असं कसं ना. अचानक हम्म? किती वर्ष जगले ते. हा का. अगं पण मी तुला एक सांगू का, अशी हाल होण्यापेक्षा आहे ना, असं नाही का याच्यात राहते आतरुणात 6-6 महिने 2-2 वर्ष. बरं झालं बाई, चांगलं झालं, जाऊन दे. हा ना. आहे का नाही? हा ना. बरं त्यांनी काही त्रासच नाही दिला आम्हाला. त्यांची पुण्य आहे नाही का. हा. काही लोक लवकर नाही होत माझ्या बरं का. नवऱ्याचा बी तपास नाही बाई. 3 दिवस झाले तिकडे कंपनीची दांडी मारली. अजून पत्त्याने कुठे गेले काय माहिती. अहो ते त्यांचे ना कंपनी सुपरवायझर आहे. हा, हा. इतका खडूस आहे ना, काय सांगू. नुसतं नको नको करून टाकली त्यांना. म्हणून ते लय वैतागले. दुसऱ्या कामाच्या शोधातच आहेत. कुठे गेले असेल, काम बघायलाच गेले असते. तुझं टेन्शन मध्ये दिसते ग मला. दुसरं काम भेटलं ना त्यांना बरं हा, होईल. भेटेल. तिकडचं सोडता येईल. एकच थोडं ना काम असतं. आले का तुम्ही. काय करू. ते परत सुपरवायझरचा फोन आलाय मला. का. लय वाईट देतो ते नंदी. काय सांगू तुला. आम्हाला नको झालं माहिती आहे. मी कामाला जाणार नाही आता. मी दुसरीकडे काम बघतो. तेच म्हणता तुम्ही, पण दुसरीकडे काम. कळत नाही का, नुसतं फोनवर फोन करतो. त्याला सांगितलंय माझा आजोबा वारला, तरी फोनवर फोन. काम कोण करीन, हे कोण करीन. मी एकटाच आहे का कंपनीत. बघितलं का, आता 3 दिवसच झाले आजोबा वारलेत त्यांचे. तेवढं बी अक्कल नाही का त्यांना. लगेच कामाला जायचं का. अगं तुला एक सांगू का, लोक पण मजबुरीचा फायदा घेतात माहितीये का. पण दुखणं बिखणं काय आहे का नाही. प्रत्येकाचे- दुःखाचं घर आहे, कळत नाही का. प्रत्येकाच्या घरात सुख दुःख असतं, असं समजून घ्यावं लागतं. त्याला येणार नाही का दुःख. मग त्यांचे आजोबा वडील वारले, मग बरोबर आहे, बरोबर. तरी बी कंपनी चालूच ठेवणार का ते. हम्म. काय खडूस माणूस आहे एवढं हो. मी आता कंपनी सोडून दुसरीकडेच काम करतो आता. जाऊ दे, तुम्ही दुसरं कामच बघा आता. बघतो माझं मरणाचे काम आहेत माहिती का. काय वैताग दिलाय त्याने मोक्का. इथं बसलाच गप्पा मारीत पाहुणे रावळे येते. त्या दावणीतला कोण झाडून काढेल रे. करतो ना लगेच जातो. कवा मग जातो ना आता. जावाचे काम दावा करीत जा. करतो पाहुणे रावळे येते तर इथं भेटायला. हा बसला इथं. करतो लगेच करतो. जेवायचं का तुम्हाला. लागली भूक पण थांब जरा. हा एकदम पाहुणे. उन्हातून आलोय आणि काय होतं अजून मधून पाहुणे रावळे येते. ती यायची ना आपण जेवायला बसायचं. बरोबर नाही वाटत. बरं नाही वाटत. एकदा आलेले पाहुणे गेले का मग दुपारा निवांत जेवण. मी चालतंय. बरं नंदनी, तू टेन्शन न घेऊ, कुठं काम भेट ना. हा येऊ का मी. हा ये. हो. जेवले असते नाही तर तुम्ही आजारी पडता. नको पाहुणे रावळे येते. हे बघा आले. अहो ते मी विक्कीच्या कंपनीत काम करतो ना. अच्छा 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 आहे ना. विकी आहे ना आमचा. बाहेर गेलाय जरा. हा. कसं आता पाहुणे रावळे येते भेटायला. हम्म. त्याच्यामुळे इकडं तिकडचे काम करावं लागत त्याला. नाही जरा मला बी यायचं होतं. मग त्यावेळेस कंपनी जास्त काम होतं ना, मग मला येता नाही आलं. नाही बरोबर आहे. कस काय येता येईल तुम्हाला. तुमचा तो कंपनीतला सुपरवायझर तो बंटी किती खडूस येतो. कस काय येऊन देईन तुम्हाला इथं कामाला. अहो माझ्या नवऱ्याचं आजोबा वारले तरी त्यांना म्हणे कामालाच आहे. नुसतं फोन करू वैताग दिलाय. इतका नालाय की ना. अशा शिव्या वाटतं ना त्याला. सुट्टी देत नाही देव. असा कसा सुपरवायझर तुमच्या कंपनी. मी तर म्हणते तुम्ही काम सोडून द्या. थांबूच नका अजिबात तिथं. कशाला अशा कंपनीत काम करता. तो दुसऱ्या माणूस कंपन्या बघा ना. तो माणूस जर तुमची किंमतच करत नसा अशा ठिकाणी काम करून काय उपयोग आहे. नाही अशा दुःखाच्या कामाला सुट्टी देऊ नये का त्यांनी. मग हा? तुम्ही तो आम्हाला भेटाव फक्त. नाही त्याला ते मुसकी आवडली ना त्याची आता तिथून पुढं. हा मी त्याला हाणणार आहे त्याला. माझा नवरा लय त्रास दिला. अहो काय सांगू. माझा नवरा आहे ना अक्षरशः रडतो माहिती का. इतकं होतं असं कसं. मी तो ना त्याला ना भेटला ना 2-4 अशी कानाखाली ओढून देणार आहे बघा.
तुमचा सुपरवायझर फक्त माझ्या समोर आला पाहिजे. आप- अहो पण मी काय म्हणते, सोडून द्या ना काम, कशाला करायचं द्यायची नोकरी सोडून दुसऱ्या कंपनी बघा. मग? आणि काय ते मध्ये कुठं तुमच्या कंपनीची ट्रिप का फिरीप गेली होती 15 दिवस म्हणतात. हा? सुट्टी दिली नाही म्हणजे त्यांनी. सुट्टीच्या दिवशी बी बोलून घेतात कामाला. असा कसा माणूस आहे? तुमची कंपनी आहे का काय आहे ते? असं कोणतं प्रोडक्शन करते तुमची कंपनी? मग जसं एवढी मोठी कंपनी का कोणी मेलं तरी पण सुट्टी नाही. मला वाटतं ते सगळे कामगारांनी ना तो सुपरवायझर आहे ना एक दिवस त्या त्या बंबा टाकाव. गुन्हेत घालून आणला पाहिजे असं सुपरवायझर. आप- मी तर म्हणते ना अशा ठिकाणी काम करूच नका. माझ्या नवऱ्यानं दुसरं काम बघू राहिलेत दुसऱ्या कंपनीत, मोठ्या याच्यापेक्षा मोठ्या कंपनीत. ऐका, त्यांना सांगा तुम्ही बी तिथं जॉईन व्हा, हे सोडून द्या लगेच काम. अहो कशाला करता? मी सांगते ना, माझ्या नवऱ्याला भूक लागली होती, जेवणाचा टाइम झाल्यावर जेवण पाहिजे का नाही? नाही तेवढं काम पूर्ण करा, जेवण पण. मी तर म्हणतोय तुम्ही द्या नोकरी सोडून ती जा दुसऱ्या कंपनीत. किती का पगार जास्त वाढून भेटल माहिती आहे का तुम्हाला? असं काय बरं का, आमचं पोरग आहे ना आता इथे 4-2 दिवस सुट्टीला आलंय. आज वारलाय म्हटल्यावर त्याला राहावं लागेल ना. लोक पाहुणे रावळे शेजारी तोंडात बोट घालते ना. 3 दिवस झाले, 3 दिवस फक्त फोनवर फोन. त्यांना ना फोन स्विच ऑफ करून ठेवावा लागला माहिती का? पण मी काय म्हणते, ऐका ना, तुमचं बी घरात काही झालं तर तुम्हाला ते तसंच करते माहिती का? म्हणून म्हणते सोडूनच द्या. तुमचं काही घरात झालं हा तर तुमच्या सुपरवायझरला तुम्हाला सुट्टी मागावं नाही लागायची का त्याला? हा मी काय म्हणतो, तुम्ही काहीच नका म्हणू आता. अगं ऐक ना, मला ते केन लागत होतं मला. हा का, घे ना घेऊन जा. हा ते आहे तिथं मोकळी आहे, जा घेऊन. मी काय म्हणत होतो, काहीच नका म्हणू. ऐका तुम्ही, आले मी ना, चांगला सल्ला देते आले, तुम्हाला. आता थांबा, विकीला भेटा आणि मग जा तुम्ही तुमच्या ड्युटीला. हा हा अहो घरच्यांशी फोनवर पण नाही बोलायचं. एखादं इमर्जन्सी आहे, त्या दिवशी आजोबाचं दुखत होतं त्यांच्या, म्हणून आम्ही फोन केला की त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागेल, तुम्ही घरी या. नाही फोन उचलायचा नाही म्हणे, कट करा. आता कसं करणार कमीत त्यांना? कमी शेवटचं तोंड सुद्धा बघता नाही आलं त्याला मग त्याच्या आज्याचं. मी तर म्हणतो तो सुपरवायझर भेटला पाहिजे मला. असं तोडीन ना मी त्याला. थोबाड्यात घालीन. पुढे नाही ते आपला तिथला पूल आहे ना, त्या पुलात घालून मारीन मी. हा, कपडे काढून. हा कशाला असं कोण कोणाला असं कसं अशा कामाला सुट्टी नाही द्यायची तर द्यायची कोण? त्याला काय कंपनीच घासल्या डोताचं काम आहे त्याची तुमच्या? लायकीच ती आहे सुपरवायझरची, माहिती का? असं कुठं असतो काय? डोळ्याला पाणी येत होतं तिच्या नवऱ्याच्या, माहितीये का? हा हा विचार यांना. हा, त्यांना माहिती. शेजारी आहेत आमच्या. नाही काय नका सांगू तुम्ही, आम्हाला थांबा. सगळं माहिती आहे सगळं. मी विकीला बोलितो, मग भेटा त्याला आणि मग जा तुम्ही तुमचं. अय, विकी पण मी त्याचं काय बरं का, आमचा विकी आहे ना घरी राहिला तर सगळे काम करतो. हा. अय, यार चल ते बघा ना, कंपनीचा प्रत्येक माणूस कामात आलाय. इतकं चांगलं नवरा माझ्या बघा ना. आणि ते सुपरवायझर नको करून टाकले हो. त्यांना पार अर्धे नाही राहिले असे होते माहिती अय, का विकी ते? हे तुमच्या काय कंपनीतले कंपनीचा माणूस आले. आलाय तो बरोबर. हा हा ते मी सांगत होते सुपरवायझर तुमचा कसा आहे तो खडूस नाही का तो ढुंगाचा. हा तोच. चहा ठेवला त्यांना. नाही, नाही, आता चहा बी करू त्यांना सांगत होतो आम्ही 15 दिवस आमच्या पोराला सुट्टी लावत होते, तुम्ही ते तर देत कंपनीत नव्हते. नव्हते गेलते का? आपल्या ट्रिपला नव्हते गेलते का 15 दिवस? तेव्हा पण किती हाल केलते तुमच्या तुमचे. कंपनीची ट्रिप होती तेव्हा. ट्रिपला गेलोच नाही, कंपनीत काम चालू होतं माझं. हा कंपनीचं काम चालू हा, होतं. बघितलं का? बघितलं, ट्रिप असली तरी बी काम करून घेतात ते. मी काय म्हणतो, तुम्ही दोघं एक काम करा आता, ती कंपनी सोडून द्या हा. आणि दुसऱ्या कंपनीत जा तुम्ही. आता ते सुपरवायझर गेला तिकडे, तुम्ही- सगळेच गेले तिकडे. ऐका ना, तुम्ही तो प्लॅन नव्हता केला का? सुपरवायझरच्या खुर्चीत खिळे घालून ठेवायचे. अगं नाही, अगं ते आमच्या अहो, लय भारी प्लॅन आहे, दोघांनी मिळून हा, करा. दोघं मिळून करा तो. ते बसले ना, घुसलंच पाहिजे त्याचं. खिळ्यांच्या हातात द्या, दगड तो हातात घेऊन खिळे ठोकायचे. दादा मी काय म्हणतो, जाऊन दे ना थोडं अहो, तुम्ही का बसा, थांबा बोलू द्या. तुमच्या हातात ये, नको काळजी करू. सुपरवायझरला ना सोडायचंच नाही. हा, मी तुम्हाला सांगते. मी तर म्हणतो असं वरून आहे ना, फॅनच्या वरती अशी मिरची पावडर टाकायची आणि फॅन लावायचा. कोणत्या रूम मध्ये राहतो तो? एकटा राहतोय का कोणी जोडदार त्याला? दादा तुम्ही थांबा, एवढे काय घाबरता? तिकडे घाबरा ना, तिकडे गेला इथं कशाला घाबरता? सुपरवायझरला घाबरायचं, तिथं काय घाबरता? मग तसं चांगले आहेत ग सुपरवायझर. तसं मी बोललोच नाही ग तसं काय. अहो, मी का वहिनी. मनाने बोलते का? थांबा, मी मनाने बोलते का? यांनी मला सांगितलं म्हणूनच मी तुम्हाला बोलते ना. तुमचा सुपरवायझर कसा, यांनी तर काय काय प्लॅन केलंय ना, त्याला हे त्रास द्यायचा. तुम्ही दोघांनी निर्णय घ्या ना. जाऊन दे. पण नाही कसं काय जाऊन द्यायचं? जो एवढा त्रास देतो कशाला जाऊन द्यायचं आता त्याला? अजिबात जाऊन नाही द्यायचं त्याला. असं असतं आता. जाऊन दे चहा बी ठेवलास त्याला चहा घ्यायचं तुम्हाला? नाही घ्यायचं. नाही मग चहा नाही पिणार ते. ऐका, मी काय म्हणत होतो, हा पण ऐका हो तुम्ही काय
मी सांगते ना तसंच करा. ते खिळायचं आहे ना प्लॅन करा. माझ्या इथं आहेत लय मोठं देते मी तुम्हाला. शाळेतलं सांगितलं तुला आमचं अगं सुपरवायझर चांगलं आहे का तसं असं एवढं वाईट नाही चांगला आहे बरं, तुला सुट्टी देत नाही चांगला आहे म्हणतो कायला डोक्यावर त्याला परिणाम तशा देत होतास तू त्याला दिलं मी मग? दुसऱ्याला ते तसं बघितलं का? अरे मग तुम्ही दोघं मिळून तुम्ही बघा ना त्या सुपरवायझर कड त्यांना एकदा जरा बाहेर त्याला हा मी येते सोबत. हा हा. सासरे पण येते ना आपले. त्याला आहे ना असं हाणू ना दुसऱ्या त्याला- दिवशी विसरलंच पाहिजे मी ए, विकी, एक supervisor काम कर त्याला गोड बोलवून एकदा इकडे घरी घेऊन ये आणि माझ्या ताब्यात ये, मग मी बघत त्याच्याकडे नको दादा कशाला काय असं हे नाही करायचं, सुट्टी नाही असते नाही. आपल्या गोठ्यात घालून हाणू त्याला. हा. हाय का नाही? तुम्ही पण या मदतीला बरं का. तुम्हाला त्रास देतो ना तो. विकी बरोबर तुम्ही पण या हा अहो पण काय आहो पण मी म्हणते ना तुम्हाला त्रास देतो ना तो. मग करा ना तुम्ही. दोघं करायचं. हे आमची सोनबाई म्हणते तेच खरंय हा त्याला जोपर्यंत त्रास न दिला ना त्याला कळणारच नाही दुसऱ्याचा त्रास काय हा असतो म्हणून. दुसऱ्याचं दुःख हा. काय गा बसा. काय लावलं सुपरवायझर काय त्या बांट्याला मारता इकडे दावणीत मारन तिकडे मार. मीच तो बांटे आहे. हा आणि हो तुमचा नवरा आहे ना 15-15 दिवस दांड्या मारतो कंपनीच्या. आणि तुम्हाला सांगतो त्या राणीच्या नादी लागलाय. सुपरवायझर तुम्ही आहे ना मग मी कोण मी काय एवढं वाईट आहे का? वाटत मी माणूस की म्हणून त्याच्या आजोबा वारले म्हणून मी भेटायला आलोय. त्याच्या कंपनीत कामाला तुम्ही तुम्ही त्याचे दोस्त नाहीत का सुपरवायझर तुम्ही मीच बंटी आहे. तुम्हीच आहे का? मला आता मग सांगायचं ना आल्या बरोबर सुपरवायझर आहे म्हणून. चांगले ते दादा ते आमचे सुपर सर आहेत ना चांगले सर. अहो याला कधी शब्दाने कधी फोन नाही लावला मी कोणत्या गोष्ट. अहो वहिनी तो 15-15 दिवस आहे ना त्या आमच्या कंपनीत राणी ना तिला घेऊन फिरतोय त्यो. हा काय नाही फिरत काही नव्हतं आम्ही म्हणजे मी म्हणजे तुम्ही सर सर म्हणजे तुम्ही मला ट्रिपचं सांगून 15 दिवस नाही ट्रिपलाच गेलो ना सर. कोणती ट्रिप होती आपली? हा दांडी मारतो काही खोटं सांगतो पाया पडून काही उपयोग नसतो होत. तुम्ही खरं सांगा. काय करतोय हो? बघितलं का दादा मी खरंच चांगला हा ना यांना. अगं चुकांडा देतो ना तो नवरा तुला. भाई मी तर एवढी तू करायची हो नवऱ्याला काम नाही राहिलं. माणूस त्रास देतोय. कोणती राणी अरे एवढी इकडे सोन्यासारखी बायको आहे तिकडे त्या राणीच्या कोण काय राणीच का हा राणीच काही कारण सांगतो तिला घेऊन हिंडतो त्यो. बाई आणि मी म्हणते माझ्या नवऱ्याला एवढा त्रास होतोय. काय करावं आता हे घरात दुःखाचं वातावरण आहे नाही तर तुला सांगितलं असतं. काय चार चौघात घातली बाई. शेजाऱ्या पाजाऱ्या टेन्शन मध्ये बसली होती तर मला सांगत होती मग विचारली मी माहितीये जो का? माणूस येतो त्याला हेच म्हणते सुपरवायझर असा करतो तसा करतो काम सोडून द्या दुसऱ्या अहो एवढं सांभाळून घेतलं मी त्याला. हा आणि माई बातमी मी करतो की एवढी. मला सांगा वहिनी मी जर एवढा वाईट असतो तर मी इकडे आलो असतो का भेटायला तुम्हाला? नाही बरोबर आहे. विचारपूस करायला आलो की नाही? आम्हाला येडत काढलं तुम्हाला काढलं माट वाटलं नव्हतं. माणूस दिसतो तेवढा भोळा नाहीये. तुम्ही बघा तुमच्या लेकाला जरा लक्ष ठेवा. अरे काय तू इज्जत घातली ना माई त्या माणसासमोर. हा फिरायला नव्हतं गेलो दादा मी आम्ही. फिरायला गेला मुस्काड फोडीन आता जर तत्ता मामा करशील तर. बोलोय ना दाखवते राणी कोणी कुठे अगं नाही कोण आहे? कोण राणी नाही आमच्या कंपनीत कोणी तशी राणी बिनी काय खरं बोलत जा जरा. नाही का राणी? हा आणि फोन व्यस्त असतो ना फोन कट करतो ह्यो. मी नाही लावी त्याला फोन तिकून फोन येतात. हा का? आणि मला काय म्हणतात सुपरवायझरने फोन आहे ना फ्लाईट मोडला टाकलाय म्हणून लागत नाही. म्हणजे सुपरवायझरला बदनाम करायचं. म्हणजे हे इकडं मस्त सोन्यासारखा चाललंय. माणूस तो इथं भेटायला आला तुला हा आणि त्याच्याविषयी तो आम्हाला काही ना बाई सांगतो का? मी तरी तुम्हाला सांगत होतो ना ते चांगले तुम्ही तुम्ही सांगितलं ना किती वाईट आहे ते म्हणून आम्ही बोललो. आम्हाला आता तर काय त्यांच्या समोर माहिती. चांगले म्हणून सांगतो का आम्हाला? सर जर मायकून चुकलं एवढ्या चहा ठेव ना सरांना. हे नको तुझा चहा बी काही नको मला. सर मी आलतो तुमचं दुःखाचं कार्य करून भेट. सर मला परत येऊ नको कंपनीत. सर ऐका ना सॉरी सर. सर ती रागाने गेले का ते सर? हा? काय 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 खोटं बोलताय तुम्ही मला. आता कंपनी नाही काही नाही. आता इथं घरी बसायचं आणि गुराचं शेण पाणी करायचं. आता घराच्या बाहेर जर गेले ना मग बघते तुम्हाला मी आता. मग बघा ते कोणती ती राणी का भाणी येते तिचे येऊन ती फोन फोन घ्या त्यांचा दादा. फोन घ्या स्विच ऑफ करा. दाखवते फोन घ्या फोन. फोन घ्या लोक. इकडे फोन अगं चेक पण करतो ते किती कॉल केले ते. बघा तो आता तिचा फोन आले मी ठेवलाय बोलत ती संग मग सांगतो तिला ह्या अजिबात आता घराच्या बाहेर जाऊ नका. जा आता बाहेर आणि ते तेवढं शेण पाणी करून घे. गुराला पाणी पाहिजे चारा टाक परत. हा जाय मोबाईल सांगतो. बघितलं का शेजार पाजार लोकांसमोर काही चव घातली तुमच्या लेकानी. मला तर बाई नको नको झालं. बरं आता मी तिथं जाऊ का त्याच्या कंपनीत विचारपूस करू का कसं काम करतोय काय करतोय?
मग खरं बोलायचं ना, त्याने तिकडं खोटं बोलता इकडं खोटं बोलता, किती गैरसमज झाला आपला सुपरवायझर बद्दल. बरं या तुम्ही आता. हा टेन्शन मन नको राहू, येऊ का? हा चला आता खा 2-2 घास, काय सकाळपासून काय जेवती खाल्लं आता नाही. पार भूक उडाली मग याचं असं ऐकून. आता मला तर काय टेन्शन आले, पण जाऊ दे आता चला.